नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. उद्योजक सदानंद कदम यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टमध्ये मोठी चोरी. दापोली पोलिसात तक्रार दाखल, तपास सुरू. उन्हाळ्याची झळ वाढू लागली असतानाच आता चक्क रत्नागिरी वासियांनाही करावा लागणार पाणी टंचाईचा मुकाबला. शहराच्या शिवाजीनगर भागातील विहिरी आटल्या, नागरिक त्रस्त. आणि सेवानिवृत्तीपर कार्यक्रमामध्ये सर्वांनी सलाउद्दीन नाकाडे यांच्या कार्याचं केलं भरभरून कौतुक. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. दापोली तालुक्यातील वादग्रस्त साई रिसॉर्टमध्ये चोरी झाली असल्यानं मालक सदानंद कदम यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानं एकच खळबळ माजली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर सदानंद कदम यांच्या मालकीचं मुरुड तालुका दापोली इथं असलेलं साई रिसॉर्ट गेली अनेक वर्ष बंद अवस्थेत असल्यानं चोरट्यांनी चांगलाच हात साफ केला आहे. उच्च न्यायालयात मालक सदानंद कदम यांनी साई रिसॉर्टचा काही अनधिकृत भाग स्वतःहून पाडण्याची हमी दिल्यानंतर त्यांची माणसं प्रत्यक्ष साईटवर आली असता त्यांना हॉटेलमध्ये चोरी झाली असल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर त्यांनी लगेचच पोलीस तक्रार दाखल केली. दापोली पोलीस अधिक पोलीस तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे रत्नागिरी शहरातील पाणी उपशात मोठी वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम भूजल पातळीवर होत असल्याचं दिसत आहे. शहरातील शिवाजीनगर भागातील सुमारे 5 ते 6 विहिरींच्या पाणी पातळीत अचानक घट झाल्यामुळे ही बाब समोर आली आहे.
रत्नागिरी शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. प्रत्येक इमारतीत कूपनलिका, विहिरी खोदल्या जात आहेत. त्यातून लाखो लिटर पाण्याचा नेहमीच उपसा केला जातो. शिवाजीनगर हा भाग समुद्र सपाटीपासून उंचीवर आहे, परंतु शिवाजीनगर भागात पिढ्यानपिढ्या पाण्याचा स्रोत उत्तम होता. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खाजगी विहिरी याच भागात आहेत. येथून टँकरद्वारे शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा केला जातो. परंतु याच भागातील विहिरींची पाणी पातळी घटल्यानं रत्नागिरीकरांवर पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नमस्कार, माझं नाव सिद्धेश सूर्यकांत सावंत देसाई. मी आता लक्ष्मी पॅराडाईज या गृहनिर्माण संस्थेमध्ये गेली 4 वर्षे वास्तव्य करत आहे. ही जर आमची संस्था पाहायला गेलात तर शिवाजीनगरचा जो मेन पाण्याचा पॉईंट आहे तिथे खड्ड्यामध्ये आमची ही संस्था आहे. तर गेली 4 वर्ष मी बघत आलो आहे की मे महिन्यातसुद्धा आमच्या येथील या विहिरीमधून पाण्याचा उपसा केला जात होता. इव्हन टँकर्स पाण्याचे जात होते. परंतु यावर्षी मार्च महिन्यामध्येच आम्हाला पाणी टंचाई इथं जाणवत आहे आणि काल आमच्या विहिरीचं संपूर्ण पाणी इथे संपलेलं आहे. याचा परिणाम म्हणजे आमच्या आजूबाजूला ज्या सर्व कन्स्ट्रक्शन लाईन चालू आहेत त्या कन्स्ट्रक्शन लाईनचा आमच्या या पाणी पुरवठ्यावर कुठेतरी आम्हाला फरक पडलेला दिसतो आहे. तर आमची नगर परिषदेला विनंती असेल की या कन्स्ट्रक्शनवर कुठेतरी थोडे दिवस का होईना तुम्ही इथे बंदी आणावी, जेणेकरून आम्हाला पाण्याची टंचाई होणार नाही आणि जून महिन्यामध्ये पाऊस पडला की आम्हाला पाणी पुरेसे मिळेल. धन्यवाद. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे केंद्रीय उपाध्यक्ष कॉम्रेड सलाउद्दीन नाकाडे यांचा सेवानिवृत्ती कार्यगौरव सोहळा कार्यक्रम नुकताच रत्नागिरी इथं पार पडला. यावेळी सलाउद्दीन नाकाडे आणि त्यांच्या पत्नी यांचा सत्कार करण्यात आला. आपलं मनोगत व्यक्त करताना सलाउद्दीन नाकाडे यांनी समाधान व्यक्त केलं. खरं तर हा कार्यक्रम प्रमुख वक्त्या व्यतिरिक्त बरेच जण बोलायला या ठिकाणी येणार होते, परंतु ती संधी मला देता येत नाही. कारण वेळेचा सगळा जर विचार केला तर लोकांची क्षमता तेवढी दिसत नाही. म्हणून त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो की काही लोकांची बोलायची इच्छा असली तर या मंचावरून त्यांना बोलण्याची संधी प्राप्त झाली नसली तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझा कार्यकाळ हा 1993 पासून सुरू झाला. मी पूर्वीच्या मंडळामध्ये काम केलं, कनिष्ठ यंत्रचालक या पदावर. त्यानंतर प्रधान यंत्रचालकावर असताना मी 30 सप्टेंबर 2023ला निवृत्त झालो. निवृत्तीच्या वेळेला सर्व माझ्या कार्यक्रमाला या परिमंडळातील सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु या कार्यक्रमात
की या 3 सुट्ट्या सलग आल्यामुळे असं मला वाटतं आणि त्यांच्या वैयक्तिक काही अडचणीमुळे आपले या परिमंडळातील अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांनी मला मेसेज रूपाने शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल त्यांचा मी आभार व्यक्त करतो. पण मला दिली जाईल. खरं तर मला जसं म्हणाल तर गाडीची काही आवश्यकता नव्हती. मी आईला देखील सांगितलं की माझ्याकडे अनेक गाड्या होत्या आणि त्याचा वापर खरोखरच या परिमंडळामध्ये कोणाकडे गाडी नव्हती तेव्हा बाईची माझ्याकडे गाडी होती. मला गाड्यांचा आवड. या सोहळ्याला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष आणि आयटक सचिव कॉम्रेड मोहन शर्मा, कार्याध्यक्ष कॉम्रेड CN देशमुख, सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर, अतिरिक्त सरचिटणीस कॉम्रेड महेश जोतराव, कॉम्रेड अरुण म्हस्के, कॉम्रेड बाळ पवार, रत्नागिरी परिमंडळचे सहाय्यक महाव्यवस्थापक वैभव थोरात, अधीक्षक अभियंता स्वप्नील काटकर आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा रत्नागिरी विभागातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सलाउद्दीन नाकाडे यांच्या कार्यावर आधारित संघर्ष यात्री या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. तसंच कोकण विभागातर्फे त्यांना गाडी भेट देण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी कॉम्रेड सलाउद्दीन नाकाडे यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माझ्यातर्फे या दोघांना उत्तर म्हणणार आहे. सलामत रहो तुम, दुआ है हमारी. आपल्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवणारा काही कार्यक्रम नाही. हमारी मागे मंजूर करो, धरना कुर्सी खाली करो, हा काही इथं नारा नाही आपला. थोडं कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये तो संदेश नॉर्मल कोर्समध्ये तो संदेश जायला पाहिजे. एवढं खरं प्रतीक या कार्यक्रमाचं आहे. आणि कॉम्रेड सलाउद्दीन नाकाडेचा जो कार्यगौरव आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी काय याचा उल्लेख माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या समाजापुढे मांडलेला आहे. जो कार्यकर्ता पूर्ण ताकदीनं उमेदीनं संपूर्ण निष्ठेनं काम करतो त्याला पदं मागावी लागत नाही, त्याला प्रमोशन मागावं लागत नाही, त्याला संघटनेमध्ये अचूक प्रमोशन मिळतात आणि त्याचे ज्वलंत उदाहरण आहे कॉम्रेड सलाउद्दीन.
पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। उद्योजक सदानंद कदम यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टमध्ये मोठी चोरी, दापोली पोलिसात तक्रार दाखल, तपास सुरू। उन्हाळ्याची झळ वाढू लागली असतानाच आता चक्क रत्नागिरी वासियांनाही करावा लागणार पाणी टंचाईचा मुकाबला। शहराच्या शिवाजीनगर भागातील विहिरी आटल्या, नागरिक त्रस्त। आणि सेवानिवृत्तीपर कार्यक्रमामध्ये सर्वांनी सलाउद्दीन नाकाडे यांच्या कार्याचं केलं भरभरून कौतुक। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।